हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्रा आणि ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. याच्या अगोदर आपण उद्योजकाचे वैशिष्ट्य आणि गुण पाहिलेलो आणि याच्या नंतरचा जो टॉपिक असणार आहे ते असेल कार्य, फंक्शन्स ऑफ एंटरप्रेन्योर. ठीक आहे, उद्योजकाची कार्य या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचे. तर फर्स्ट जो कार्य आहे नाविन्य. फर्स्ट कार्य कोणतं असेल आपलं? इनोव्हेशन्स असं त्याला म्हणतात. तर आधी एक्झाम्पल पाहूया, मग तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली इनोव्हेशन असतं तरी काय. सो आता एक्झाम्पल बद्दल जर बोलायचं असेल तर पूर्वी, खूप वर्षापूर्वी म्हणजे गॅस वगैरे असं काहीच उपलब्ध नव्हतं. मग त्यांनी म्हणजे आगीचा सुद्धा शोध लागलेला नव्हता. मग तेव्हा जे आदिमानव होते ते कसं खायचे, तर ते सगळे कच्च, न शिजवता जे काही भेटेल त्यांना ते कच्च खायचे. मग काही दिवस असेच खाऊ लागले. त्याच्यानंतर आगीचा शोध लागला. आगीचा शोध लागल्यामुळे त्याला समजलं की हे जे आपण फळ खातोय किंवा काहीतरी खातोय अन्न, त्याला शिजवता सुद्धा येतं. ते आग लागून ते शिजल्यानंतर आपल्याला खायचं असतं हे समजलं. त्याच्यानंतर काही दिवसानंतर चूल आली. प्रत्येक घरामध्ये चुलीवर स्वयंपाक केला जायचा. चूल म्हणजे आता कळत असेल, त्याच्याबद्दल काही सांगायची गरज नाहीये. असं का म्हणते? कारण आता कोणत्याही घरामध्ये चूल पाहायला मिळत नाही. म्हणजेच आधी काहीच नव्हतं, ते लोक कसं खात होते? कच्च खात होते. नंतर आगीचा शोध लावले, मग शिजवून खायला लागले. काही दिवसानंतर प्रत्येक घरामध्ये काय झाल्या? चुली झाल्या. मग आता जसं 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 काळ बदलू लागला त्याप्रमाणे चुलीचं अस्तित्व सुद्धा कुठे ना कुठे संपलं आणि ते जागा घेतलेली आहे गॅसनं. ठीक आहे, जे आपल्या घरी सिलेंडर असतं, जे आपल्या घरी गॅस असतं, ती जागा त्याने घेतलेली. आता आपण इनोव्हेशन काय करणार याच्यामध्ये? इनोव्हेशन, ओके, नाविन्य काय असणार? तर आता त्या गॅसची जागा सुद्धा कोणीतरी घेतलेली आहे. का? जर समजा कोणी हॉस्टेलवर वगैरे राहत असेल, किंवा मुली किंवा मुलं, मित्र किंवा मैत्रिणी हॉस्टेलवर राहत असतात, त्यावेळेस एकच रूम असते. त्याच्यामध्ये त्यांना सगळं ऍडजस्ट करावं लागतं. त्यांचे कपडे, बुक्स वगैरे, त्यांचं जे काही सामान असतं ते एकाच रूम मध्ये त्यांना ऍडजस्ट करावे लागते. अशा वेळेस ते गॅस घेणं पॉसिबल आहे का त्यांच्यासाठी? अजिबात नाही. कारण एकच खोली खूप छोटी असते, रूम एकच असते, म्हणून सगळ्या गोष्टी मॅनेज करणं अवघड नसतं. अवघड असतं, सॉरी, नसतं म्हणले, अवघड असतं. म्हणून ते काय करतात, आणखीन एक स्टेप पुढे जाऊन गॅसच्या व्यतिरिक्त इंडक्शनचा वापर करतात. एकतर स्पेस पण कमी घेतं आणि ते इलेक्ट्रिकवर चालतं. ते काय झालं? नवीन इनोव्हेशन झालं. काय काय गोष्टी लक्षात घेण्यात आल्या? जर कमी जागा असेल, कमी ठिकाण असेल, कमी जागा घेत असेल, ती गोष्ट त्यांनी इनोव्हेट केली, ती गोष्ट निर्माण केली. ती कोणती? इंडक्शन आहे. त्याच्यावरती आपण इलेक्ट्रिकचा वापर करून आपण स्वयंपाक बनवू शकतो. नवीन इनोव्हेशन आलं. स्टार्टिंग पासून विचार करा, काहीच नव्हतं, कच्चं खात होते, आगीचा शोध लागला, शिजवून खाल्ले. प्रत्येक घरामध्ये चूल आली. मग चूल आल्यानंतर गॅस आला. गॅस आल्यानंतर आणखी इंडक्शन आलं. म्हणजेच काय? इनोव्हेशन, नाविन्य होत गेलं. इथं पण तेच सांगितलंय की उद्योजक मूलतः नाविन्यपूर्ण असतो. काहीतरी त्याला नवीन करायचं असतं. तो उत्पादनाची नवनवीन साधने शोधतो. त्यातून त्याने नवीन उत्पादने सादर करणे किंवा सद्य उत्पादनामध्ये बदल करणे आवश्यक असते. चुलीचं एक्झाम्पल घेतलं, डायरेक्टली गॅस होतं तर त्याने इंडक्शन, नवीन प्रोडक्शन बनवलं, नवीन वस्तू तयार झाली, इंडक्शन. ओके, आता जे आधीपासून आपल्याकडे वस्तू आहेत त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करणं. जसे की आपण सगळेजण एअरपॉड्स म्हणतात, कोणी बर्ड्स म्हणतात त्याला, जे आपण ब्लूटूथ असतात ना आपल्याकडे, ते आपण कानामध्ये घालत असतो आणि म्युझिक वगैरे ऐकण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. ओके, तर ते काय झालं माहितीये का? सगळे बर्ड्स किंवा एअरपॉड्स तर परचेस तर करू लागले, पण ते कुठेतरी पडलं ना, कुठेतरी हरवलं की ते अजिबात सापडत नाही. कारण त्याच्यावरती कुठला सेन्सर वगैरे नाही, काहीच नाही, ते सापडत नव्हता. ही समस्या आली. प्रोडक्ट तेच आहे, त्याच्यामध्ये चेंजेस केलेलं. इथे तेच सांगितले की सद्य उत्पादनामध्ये बदल करणे आवश्यक असते. सद्य उत्पादन होतं बर्ड्स किंवा एअरपॉड्स, ते
जे एअरपोर्ट्स आपण एखाद्या ठिकाणी ठेवलं तिथेच विसरून गेले की ते कधीच नंतर सापडत नव्हतं. मग आता त्याच्यामध्ये इनोव्हेशन काय करायचं, तर ते जे बर्ड्स आहेत त्याच्यामध्ये सेन्सर लावणं. मोबाईलला जर ते बर्ड्स कनेक्ट असतील तर सेन्सरद्वारे आपल्याला कळून जाईल की ते मोबाईल कुठं, ते आपलं एक एअरपोर्ट किंवा एक बर्ड कुठं पडलेले ते आपल्याला दिसून येईल आणि आपल्याला समजेल. म्हणजेच काय, एक तर नवीन पूर्ण ओव्हरऑल प्रोडक्शनच नवीन बनवू शकता किंवा जे प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये चेंजेस सुद्धा करू शकता. नेक्स्ट वन आहे, ग्राहकांना नवीन उत्पादने किंवा सद्य उत्पादनातील नवीन वैशिष्ट्ये नेहमीच समाधान देतात. जसं सांगितलं एअरपोर्टचं एक्झाम्पल, की एकतर नवीन उत्पादन घ्यायचं, नाहीतर जे उत्पादन आहे त्याच्यामध्येच ग्राहकांना काहीतरी इनोव्हेशन करून द्यायचं आणि ग्राहक त्यामुळे सॅटिस्फाईड होतात, मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंची विक्री करत असतात. व्यवसायामध्ये उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी नवनिर्मिती आवश्यक असते. जे काही व्यवसाय संघटनेमध्ये समस्या येतील, प्रोडक्टशी रिलेटेड समस्या येतील, त्यांचं समाधान म्हणजे वस्तू दुसरी तयार करणे किंवा त्याच वस्तूला नवीन रूप देणे, हे त्याचं समाधान असेल. आता याचं एक्झाम्पल काय असेल बरं? फॉर एक्झाम्पल, आता याचं एक्झाम्पल म्हणतो फॉर एक्झाम्पलच होणार आहे. तर एक्झाम्पल आपण कशाबद्दल घेऊया? बॉटल बद्दल घेऊया. सगळ्यांना बॉटल्स माहित आहेत, आपण त्याच्यामध्ये पाणी वगैरे पितो. हा, आता इमॅजिन करा साधे बिस्लेरीचे बॉटल्स. इमॅजिन करा साधे बिस्लेरीचे बॉटल्स असतील आपल्याकडे. आता ही बॉटल आहे साधी, एकदम सिंपल आहे. ही ग्राहक तर परचेस करू लागले. आणखीन आपलं उत्पादन उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी नवनिर्मिती आवश्यक असते. म्हणजेच काय, नवीन इनोव्हेशन करे. ही बॉटल एकदम साधी सिंपल आहे, ही बॉटल तर लोक परचेस करू लागले, पण आणखीन जास्त बॉटलची आपल्या व्यवसाय संघटनेमध्ये आणखीन जास्त बॉटल्सची विक्री होण्यासाठी उद्योजकाने काय केलं, त्या बॉटलच्या ऐवजी ही बॉटल रिप्रेझेंट केली. ठीक आहे, त्या बॉटलमध्ये आणि ह्या बॉटलमध्ये किती फरक आहे, कळतंय की इनोव्हेशन काय असतं. नवीन काहीतरी करण्याची कल्पना उद्योजकाच्या मनामध्ये येत असते, त्याला ते करावं लागतं. हे त्याचं पहिलं कार्य आहे. पहिलं कार्य समजलं. आता सेकंड वन जो कार्य आहे आपला, सेकंड कार्य काय आहे? उद्दिष्टांचे निर्धारण. उद्दिष्टांचे निर्धारण. ठीक आहे, आपल्याला आता डिटर्मिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह, कुठलीही व्यवसाय संघटना असू दे किंवा कोणताही व्यावसायिक असू दे किंवा कोणताही उद्योजक असू दे, त्याचे गोल्स उद्दिष्टे ठरलेले असतात. ठीक आहे, काय उद्दिष्टे असू शकतात? जर नवीन बिझनेस स्टार्ट करायचं असेल तर, नवीन बिझनेस स्टार्ट करायचं असेल तर फर्स्ट पॉइंट असेल प्रॉफिट कमवणे, अर्न प्रॉफिट. ठीक आहे, प्रॉफिट कमवणे हे त्याचा फर्स्ट उद्दिष्ट असतं. त्याच्यानंतर आणखीन काय काय असतं, तर मार्केटमध्ये आपली जागा स्थापित करणे, आपलं वर्चस्व टिकवणे. ठीक आहे, इत्यादी सगळ्या उद्दिष्टे असू शकतात. मोठ्या प्रमाणात वस्तूंची विक्री झाली पाहिजे. ओके, आता उद्दिष्टांचे निर्धारण हे पण तेच आहे. काय, तर उद्योजकाला व्यवसायाची उद्दिष्टे निर्धारित करणे आवश्यक असते, म्हणजे ठरवणे आवश्यक असते. संघटनेच्या प्राथमिक आणि दुय्यम उद्दिष्टांमध्ये फरक असू शकतो. आता प्राथमिक उद्दिष्ट आणि दुय्यम उद्दिष्ट काय, हे काय, काही समजलं नाही. तर प्राथमिक उद्दिष्ट काय ते आधी समजून घेऊया. जर एखादा नवीन उद्योजक असेल, नवीन बिझनेस स्टार्ट केलेला, ठीक आहे, नवीन उद्योजक आहे, नवीन बिझनेस आता स्टार्ट केला, तर स्टार्टिंगला त्याचं उद्दिष्ट काय असतं, की प्रॉफिट कमवणे. स्टार्टिंगला त्याचं उद्दिष्ट काय असतं? प्रॉफिट कमवणे आणि मार्केटमध्ये टिकून राहणे. नवीन आलेला आहे, ऑब्विसली आता साधी सिंपल गोष्ट आहे, नवीन वस्तू मार्केटमध्ये आल्यानंतर फक्त टिकून राहायचं काम त्याला करावं लागतं. आधी मागे हटायला जमत नाही, तरच तो पुढे जाईल. ठीक आहे, म्हणजेच काय, प्राथमिक उद्दिष्ट काय असतील? प्रॉफिट कमवणे, मार्केटमध्ये बाजारपेठेमध्ये टिकून राहणे, हे झाले प्राथमिक उद्दिष्ट. हे जे उद्दिष्ट आहेत, जे प्राथमिक उद्दिष्ट आहेत, ते कम्प्लीट झाले. प्रॉफिट पण चांगलं आलं, प्रॉफिट पण चांगलं झालं,
त्याच्यानंतर मार्केटमध्ये पण टिकून राहणं म्हणजे आपली वस्तू ग्राहकांना आवडू लागली, थोड्या बहुत प्रमाणामध्ये डिमांड येऊ लागली. हे झालं प्राथमिक उद्दिष्टे. आता दुय्यम उद्दिष्टे, तेच सेम उद्दिष्टे असतील का? अजिबात नाही. तर दुय्यम उद्दिष्टे काय असतील? प्रॉफिट कमवलेल्या, मार्केटमध्ये टिकून राहिलेल्या, तर आपली ख्याती, आपलं गुडविल, आपलं वर्चस्व मार्केटमध्ये आणणं, कॉम्पिटिटर्सला कॉम्पीट करणं, म्हणजेच काय, स्पर्धा निर्माण करणं बाजारपेठेमध्ये, स्वतःचं अस्तित्व टिकवणं, आणखीन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट कस्टमर सॅटिस्फॅक्शन, ग्राहक समाधान झाला पाहिजे. हे असतील तुमचे दुय्यम उद्दिष्टे किंवा द्वितीय उद्दिष्टे. हे आहेत. प्राथमिक कंप्लीट झाले, डन. चेंजेस झाले, काय? कस्टमर, ग्राहक सॅटिस्फाय झाले पाहिजे आणि मार्केटमध्ये आपलं वर्चस्व असलं पाहिजे. आपण आपल्यामुळे मार्केटमध्ये स्पर्धा निर्माण झाली पाहिजे. हे असेल त्याचं दुय्यम उद्दिष्टे. कळलं? एक कंप्लीट झाल्यानंतर दुसरं लगेच उद्दिष्ट येतात, म्हणजेच उद्दिष्टांमध्ये फरक असू शकतं. बाजारातील परिस्थितीनुसार उद्योजक हे उद्दिष्टे बदलू शकतात. परिस्थिती पाहतात आणि त्यानुसार ते त्यांचे उद्दिष्टे चेंजेस करत असतात. आता याच्यामध्ये उद्दिष्टे चेंजेस करायचे म्हणजे काय? समजा बाजारपेठेमध्ये आत्ताच्या सिच्युएशनला, याचं बेस्ट एक्झाम्पल असेल कोरोनाचा पिरियड. ठीक आहे, त्यावेळेस कुणाला ध्यानीमनी पण नव्हतं की कोरोना येईल. इतकं 2 वर्ष आपण घरामध्ये बसून राहिलो. आपला ठीक आहे, पण ज्यांचं बिझनेस आहे त्यांचं काय? म्हणजेच काय, तर परिस्थिती एकदम चेंज झाली, परिस्थिती एकदम बदलून गेली. त्या परिस्थितीमध्ये टिकणारे असतात उद्योजक. उद्योजकाला तेच, जी परिस्थिती आपल्या समोर आहे त्याच्याप्रमाणे त्यांना त्यांच्या उद्दिष्टामध्ये चेंजेस करावं लागलं. ते कितीही चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये त्यांचं वर्चस्व बनवले असेल, बट कोरोना आला, त्यांचा बिझनेस जर त्या पद्धतीचा असेल तर तो चालणार नाही. आणि जर ते कपड्यांचं दुकानवाले असतील तर त्यांना फायदा होऊ शकतो. कस काय? कारण मास्कची डिमांड त्यावेळेस जास्त होती. म्हणजेच काय, त्यांचं डायरेक्टली उद्दिष्ट चेंज झाले, ऑब्जेक्टिव्ह त्यांचे ऑटोमॅटिकली चेंज झाले आणि त्यांना तसं चेंजेस करावं पण लागतं. ठीक आहे. थर्ड वन आहे बाजाराचा विकास, डेव्हलपमेंट ऑफ मार्केट. हे पण इझी आहे. डेव्हलपमेंट पण इझी आहे. विकास कसा करायचा? आता करंट सिच्युएशन मध्ये आपलं विपणन हे चॅप्टर चालू आहे बिग बुल बॅच मध्ये. ऍट अ टाइम आपण 2 चॅप्टर घेतोय. सो त्याच्यामध्ये विपणनाचे कार्य चालू आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला उत्पादन विकास हा पॉइंट आहे. उत्पादन विकास हा कशाचा कार्य? विपणनाचा कार्य. तर इथे बाजाराचा विकास दिलेला. तिथे आपण काय पाहिलं? उत्पादनाचा विकास, इथे बाजाराचा विकास. तर उद्योजकांना त्यांच्या उद्योगातील उत्पादने व सेवांचे विपणन करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधावे लागतात. जे काही बाजारपेठेमध्ये आपली वस्तू आहे, ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, ग्राहकांना आपली वस्तू आवडणे, ग्राहक आपल्या वस्तूची डिमांड करणे आणि आपण ग्राहकांना वस्तू विकणे, या सर्व गोष्टींसाठी विपणन लागतं. मार्केटिंग इम्पॉर्टंट असतं. मार्केटिंग स्ट्रॅटजी वापरावी लागते. प्रत्येक कार्यामध्ये मार्केटिंग येऊ शकतं. जसं की स्टार्टिंगला आधी कोणताही उद्योजक जर त्याला नवीन व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर त्याला आधी काय करावं लागेल? त्याला बाजारपेठ संशोधन करावं लागेल. मार्केटिंगचे कार्य आहे ते ग्राहकांची मागणी समजून घेण्यासाठी सर्वेक्षण करू शकतात किंवा संशोधन करू शकतात. बाजारपेठ संशोधन. नवीन बिझनेस तर टाकायचे, बट एक्झॅक्टली कशाचा टाकावा? मार्केटमध्ये डिमांड आहे तरी कशाला? हे समजून घेण्यासाठी आधी ग्राहकांशी संवाद साधावा लागेल. ऍक्च्युअल प्रत्यक्षात मार्केटमध्ये जाऊन ग्राहकांशी संवाद साधावा लागेल. मग ग्राहकांचे मत आपल्याला समजतील, त्यानुसार आपण बिझनेस टाकू शकतो. हे एक उद्योजकाचं सुद्धा कार्य आहे. त्याने असा कार्य करायला पाहिजे.
जेव्हा बाजारपेठ सतत विकसित केल्या जातात तेव्हा ग्राहकांच्या मागण्या देखील वाढतात. जसं 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 बाजारपेठेमध्ये बदल होत चालले त्याप्रमाणे ग्राहकांचे डिमांड पण वाढायले. आपण एक एक्झाम्पल घेऊया याच्या बाबतीत. ठीक आहे, साधी सिंपल चेअर घेऊया आधी. चेअर माहितीये, खुर्ची. सगळ्यांना प्लास्टिकची चेअर डोळ्यासमोर आहे ना. आता ती चेअर आहे. आधी तर चेअर पण नव्हती. समजा आधी चेअर नव्हती, आताच आपण नवीन चेअरचे इनोव्हेशन केलेलं. नवीन चेअर उत्पादन झालेला, काय म्हणतात, शोध लागलेला. खुर्ची कसं तयार करायचा शोध लागलेला. खुर्चीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ लागलेलं. ग्राहक एवढ्यावरच थांबतो का? ग्राहक एवढ्यावरच थांबतो का? त्याला वाटणार नाही का चेअरवर बसून एक्सपिरियन्स घेतल्यानंतर की खाली बसल्यानंतर थोडं टोचायलंय, असं वाटतंय की मला काहीतरी मऊ असायला पाहिजे खाली बसल्यानंतर खुर्चीवर. त्याच्या डोक्याला काही आयडिया येऊ शकतात डोक्यामध्ये. त्याला वाटतं की चेअरमध्ये आणखीन जास्त इनोव्हेशन व्हायला पाहिजे. जर समजा खुर्ची 4 पायाचीच असते समजा, असे हँडल असतील खुर्चीला साईडला, हात ठेवण्यासाठी असे हँडल असतील तर ते नसायला पाहिजे. कामाच्या ठिकाणी तसे चेअर असायला पाहिजे असं वाटणार नाही का? म्हणजेच काय, ग्राहकांच्या मागण्या सुद्धा बदलायलेत. जर खुर्चीवर बसला तर खाली थोडा त्रास होत असेल तर त्याला खाली उशी पण लागते बसायला, काहीतरी मऊ लागते. मागणी चेंज झाली. जे उत्पादन आहे ते तर आलेलं आहे मार्केटमध्ये, पण त्याच्या व्यतिरिक्त आणि त्याच्याशी संबंधित आणखीन जास्त मागण्या येऊ लागतात. त्यालाच बाजाराचा विकास असे म्हणतात. तेवढ्यावरच थांबत नाही तर आणखीन पुढे आपल्याला उत्पादन आपलं करत राहावं लागतं नवीन आयडिया यूज करून. 4th वन आहे नवीन तंत्रज्ञान, न्यू टेक्नॉलॉजी. नवीन तंत्रज्ञान आता बऱ्याचदा आपल्याला झालेलं आहे. न्यू टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान खूप वेळेस. आणखीन एक चॅट जीपीटीचे एक शॉर्ट व्हिडिओ पण आहे, ते पण न्यू टेक्नॉलॉजीज मध्ये येतं. ते परत रिपीट करते बघा. नवीन तंत्रज्ञान, जागतिक विश्वात दररोज नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागतो. रोजच्या रोज काहीतरी इनोव्हेशन किंवा नवीन तंत्रज्ञान, नवीन टेक्नॉलॉजी येत राहतात. नवीन तंत्रज्ञानाच्या परिचयाने व्यवसायाची वाढ होते. उदाहरणार्थ नवीन यंत्रणा, प्रगत तंत्रज्ञान, उत्पादनाची नवनवीन आणि वैज्ञानिक पद्धती. चॅट जीपीटी काय काय नाही ते सांगितलं. जर तुम्ही एखादा कर्मचारी असाल, तुम्ही काम करत असाल कुठल्या तरी ऑफिस मध्ये, त्यावेळेस तुमच्या बॉसनं किंवा तुमच्या मॅनेजरनं तुम्हाला सांगितले की तुम्हाला एखादं लेटर तयार करायचंय. ओव्हरऑल तुमचं बिझनेसचं स्ट्रक्चर त्यामध्ये सांगायचंय, किती आपल्या वस्तूचे प्रोडक्शन किती करतो, सेल्स किती झाली, प्रॉफिट किती झालाय, सगळ्या गोष्टी आपल्याला त्या लेटर मध्ये सांगायचे आहेत. अशा वेळी तुम्हाला लेटर तयार करायचं आहे. कर्मचाऱ्यांना मॅनेजरनं सांगितलं. मग आता आपली इंग्लिश ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होऊ शकतात, एखादा पॉइंट मिस होऊ शकतं. ठीक आहे, म्हणून हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते होऊ नये म्हणून चॅट जीपीटी आहे. चॅट जीपीटी वरती तुम्ही जर क्वेश्चन टाईप केलात की मला सगळं असं तुमचं जे काही क्वेश्चन आहेत की तुम्हाला जे लेटर लिहायचं आहे, राईट अ लेटर फ्रॉम असं तसं सगळं इन्फॉर्मेशन, तुमचं जे काही क्वेश्चन असेल ते चॅट जीपीटी वरती तुम्ही टाईप केलं, तुम्हाला अख्खं लेटर दिसून येईल. तेच लेटर तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. ठीक आहे, नवीन टेक्नॉलॉजी. आता याचा उपयोग का करायचा? एकतर आपला इंग्लिश, ठीक आहे, ग्रॅमॅटिकल मिस्टेक होत असतील तर ते अजिबात होणार नाहीत. टाइम वाचेल. आपल्याला एक लेटर लिहायचं असेल तर विचार करून लिहावं लागतं. सगळे रिपोर्ट्स त्यामध्ये ऍड करावे लागतात. सो ते जर काम आपण चॅट जीपीटीचा उपयोग करून जर केलो तर ते आपला वेळ वाचेल. ओके, म्हणजेच काय, एवढेच फायदे नाही तर खूप जास्त फायदे चॅट जीपीटी कडून आपल्याला मिळत असतात. ती काय आहे तर ती आहे न्यू टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान. ओके, 5th वन आहे चांगले संबंध, गुड रिलेशन. 5th वन आहे चांगले संबंध, गुड रिलेशन. मग
प्रत्येक बिझनेस असू दे किंवा पर्सनल लाईफ असू दे, सगळ्यांमध्येच आपल्याला आपलं बिहेवियर चांगलं ठेवावं लागतं. रिलेशन्स आपल्याला जपावे लागतात. संस्थेमध्ये कामकाजाचे वातावरण निरोगी राखणे आवश्यक आहे. निरोगी ठेवणे आवश्यक आहे. निरोगी म्हणजे काय? कोणाला रोग झाले का तिथे? कोणाला रोग झाला, कोणाची हेल्थ चांगली नाहीये का? त्याच्या बाबतीत निरोगी येत नाही. निरोगी म्हणजे काय? की व्यवसायामध्ये भांडणं न होणे याची काळजी उद्योजकाला घ्यावी लागते. गुड रिलेशन टिकवून ठेवावं लागतं. वादविवाद होणे लागते, गोंधळ होणे लागले, भांडणं होणे लागतं व्यवसाय संघटनेमध्ये. त्यासाठी उद्योजकाला चांगले संबंध टिकवून ठेवण्याचं काम करावं लागतं. संस्थेमध्ये कामकाजाचे वातावरण निरोगी राखणे आवश्यक आहे. चांगले संबंध कनिष्ठ आणि वरिष्ठांमधील कार्यक्षम संबंधावर अवलंबून असतात. वरिष्ठ आणि कनिष्ठावर अवलंबून असतात. आता भांडणं कशामुळे होतात? व्यवसाय संघटनेमध्ये एकमेकांच्या कामामध्ये एकमेक इंटरफेअर केल्यावर, नको तिथे बोलल्यानंतरच भांडणं होतात. जर वरिष्ठांनी दिलेला आदेश कनिष्ठांनी चांगल्या पद्धतीने ऐकला आणि त्याच पद्धतीने ज्याचं त्यांनी मन लावून काम करायला, तर अजिबात भांडणं होणार नाहीत. संबंध चांगले राहतील. कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. कर्मचाऱ्यांना, उद्योजकांना कंपल्सरी कर्मचाऱ्यांशी समन्वय साधावा लागतो. कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट समजून सांगावे लागतात. हे उद्योजकाचं काम आहे. कारण याच्याबद्दल जास्त एक्सप्लेन करावं असं मला नाही वाटत. चांगले संबंध टिकून ठेवणं, सहकारण संबंध वगैरे त्या गोष्टी आपण सगळ्या पाहिलो. उद्योजक आणि व्यावसायिक यांच्यामध्ये डिफरन्स आहे, बट दोन्ही सेमच काम करतात. ठीक आहे. उद्योजक, एंटरप्रेन्योर असं म्हणतात त्याला. ओके. निधीची उपलब्धता, ऑर्गनायझिंग फंड. बिझनेस करायचा म्हणलं तर आता भांडवलाची आवश्यकता आहे आपल्याला. भलेही आपण कितीही आपल्याकडे पैसे असू दे, पण आपल्याला आपले पैसे पुरत नसतात. म्हणून आपण बाहेरून भांडवलाची आवश्यकता असते. आपल्याला बाहेरून इन्व्हेस्ट करावं, असं कोणतरी गुंतवणूकदार आपल्याकडे यावं आणि इन्व्हेस्ट करावं असं वाटतं. मग हा पॉइंट काय म्हणतो? त्या उद्योजकाला जे कोणीही इन्व्हेस्टर असतील, फायनान्शियल कोणी आपल्याला हेल्प करत असेल, तर त्यांच्या सोबत चांगले संबंध ठेवणे. दोन्हीचा वरचा जो पॉइंट होता तो आणि हा सेमच आहे. फक्त वरच्या पॉइंट मध्ये काय होतं? कर्मचाऱ्यांशी चांगला संबंध ठेवला पाहिजे आणि याच्यामध्ये जे कोणी निधी पुरवायलेत आपल्या व्यवसाय संघटनेमध्ये त्यांच्याशी चांगले संबंध ठेवायला पाहिजे. उद्योजकाला भिन्न आर्थिक संसाधने शोधण्याची आवश्यकता असते. आर्थिक संसाधने म्हणजे की एखादा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर आपल्याकडे निधी उपलब्ध नसेल, भांडवल नसेल, तर आपण एखाद्याकडून लोन घेऊ शकतो किंवा एखादा इन्व्हेस्टर आपल्या बिझनेस मध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. ठीक आहे. म्हणजेच काय? आर्थिक संसाधने शोधण्याची आवश्यकता असते. कस काय शोधावं लागतं? कारण पुरेसं व सातत्यपूर्ण भांडवल आपल्याजवळ जेवढं आहे तेवढं भांडवल व्यवसायासाठी आवश्यक नसतं. इथं असतं दिलेलं, आपल्याजवळ जेवढं आहे की आपल्याला वाटतंय की आपल्याकडे कमी असेल तर आपल्याला दुसऱ्यांची सुद्धा मदत घ्यावी लागते. प्रत्येक व्यवसायासाठी गुंतवणूकदारांशी चांगले आणि प्रामाणिक संबंध आवश्यक असतात. फॉर एक्झाम्पल, आपल्या व्यवसायामध्ये सध्याच्या सिच्युएशनला एखादा अक्षय नावाचा उद्योजक आहे, व्यवस्थापकच येतोय सॉरी, अक्षय नावाचा उद्योजक आहे. तो नवीन बिझनेस स्टार्ट केलेला. त्याच्याकडे भांडवल 5 लाख रुपये होतं. त्याचं स्वतःचं भांडवल 5 लाख रुपये होतं. हा, तर तो त्याच्या जवळचं असलेलं सगळं भांडवल त्याच्या व्यवसायामध्ये त्याने वापरलेलं. 5 लाख रुपये त्यानं वापरलेलं. मग अशा वेळेस त्याचे जे 5 लाख रुपये होते त्याला पुरले नसतील
आणखीन जास्त निधीची आवश्यकता, आणखीन जास्त भांडवल त्याला आवश्यक असेल, काहीतरी सामान वगैरे आणायचं बाकी असेल, कर्मचाऱ्यांना पगार वगैरे द्यायचे असेल, कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असेल, तर अशा वेळेस निधीची उपलब्धता लागते. मग आपण बँकेकडून लोन घ्यायचं ठरवलं, तर बँकेकडून लोन घेतलो आपण, बँकेने आपल्याला लोन दिलं आणि ज्या वेळेस पैसे परत करण्याची वेळ आली त्यावेळेस जर आपण बँकेला म्हणलो, मी कधी घेतलो तुमच्याकडून पैसे, असं जर आपण हातपुढे करू लागलो तर बँक गप्प बसेल का? म्हणजेच काय, बँकेसोबत आपल्याला चांगले रिलेशन मेंटेन करावे लागतील. फर्स्ट टाइम जेव्हा आपण लोन घेऊ, वेळेत जर ते लोन आपण परतफेड केलं तर नेक्स्ट टाइमला बँक आपल्याला आणखीन जास्त किमती किंवा आणखीन जास्त प्रमाणामध्ये लोन देत असते. म्हणजेच काय, संबंध चांगले असायला पाहिजे. अँड लास्ट आहे निर्णय घेणे, टेकिंग डिसिजन. निर्णय घ्यावा लागतो उद्योजकाला. उद्योजकाला त्याच्या उद्योगासाठी योग्य निर्णय घ्यावे लागतात. वेळेत व योग्य निर्णय घेणे देखील महत्त्वाचे आणि आवश्यक असते. कोणताही व्यावसायिक निर्णय घेण्यापूर्वी नेहमी साधक बाधक गोष्टींचा विचार केला पाहिजे. एक्झाम्पल हा, आता पुढे येतोय दिवाळीचा सण. पुढे कोणता सण येतोय? दिवाळीचा सण येतोय. तर दिवाळीचा सण म्हटल्यानंतर आतिषबाजी राहणारच आहे, फटाके. तर विचार करा, फक्त इमॅजिन करा की आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचे. तर आता दिवाळी यायली म्हणून आपण ते फटाक्यांचा बिझनेस स्टार्ट करायचं ठरवलं. ठीक आहे. आता त्याचं बेस्ट डिसिजन कसं घ्यावं लागतं त्या बाबतीत ते पाहूया. बिझनेस स्टार्ट करायचंय ठरलं. मग त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये, आता यावेळेसची दिवाळी नोव्हेंबरमध्ये यायली. दिवाळी नोव्हेंबरमध्ये आहे म्हणजेच आपल्याला फटाक्यांचं प्रोडक्शन कधीपासून स्टार्ट करावं लागेल? 1 महिन्या अगोदर स्टार्ट करावं लागेल. म्हणजे सप्टेंबरला स्टार्ट करावं लागेल. ऑक्टोबरच्या एंड पर्यंत आपले सगळं प्रोडक्शन झालं पाहिजे आणि बाजारपेठेमध्ये आपले वस्तू सप्लाय झाले पाहिजे. जे काही फटाके असतील सप्लाय झाले पाहिजे. योग्य निर्णय या ठिकाणी घ्यावा लागतं. जर विचार करा, आपण जाऊ दे दिवाळी नोव्हेंबरमध्ये, आपण ऑक्टोबर 16 ऑक्टोबर पासून आपण प्रोडक्शन घ्यायला सुरुवात करू. आपण जर निर्णय घेतलो, आपल्या वस्तूंचं उत्पादन पूर्ण होणार नाही, तिकडे मार्केटमध्ये डिमांड येईल आणि आपण वस्तू पुरवायला समर्थ राहणार नाही. जर आपण किंवा उद्योजकाने योग्य निर्णय घेतला, 1 महिन्या अगोदर किंवा 2 महिन्या अगोदर जर फटाक्यांचं उत्पादन घेऊ लागला, तर बरोबर टाइमला ज्यावेळेस मागणी येईल त्यावेळेस फटाके सप्लाय होऊ शकतील. म्हणजेच उद्योजकाला सुद्धा योग्य निर्णय घ्यावा लागतो. सगळ्या परिस्थितीचा अभ्यास त्याला करावा लागतो. आणखीन एक एक्झाम्पल, आता पावसाळ्यामध्ये छत्री, रेनकोट, जे पावसापासून वाचवण्याचे जे काही साधन आहेत ते आपल्याला लागत असतात. मग पावसाळा आला की त्या वस्तूंचं उत्पादन करायचं का? छत्रीचं उत्पादन भर पावसाळ्यामध्ये करायचं का? मग उत्पादन कधी करणार? ग्राहकांपर्यंत वस्तू कधी पोहोचणार? यासाठी उद्योजकाला काय डिसिजन घ्यावं लागेल की उत्पादन पावसाळा येण्याच्या अगोदरच करावं लागेल. मग पावसाळा सुरू झाला की ग्राहकांच्या मागणीनुसार जे वस्तू तयार झाली ते बाजारपेठेमध्ये येईल आणि बरोबर सप्लाय ग्राहकांपर्यंत होईल. ओके, आय होप तुम्हाला सगळे पॉइंट्स क्लिअर झाले असतील. तर डाऊट असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, चॅनेलला सबस्क्राईब करायचे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत रहा. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय. टेक केअर, स्टे कनेक्टेड.